भारताच्या मध्यभागी नर्मदेच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेलं असं एक शहर जिथे प्रत्येक दगड इतिहास सांगतो, जिथे घाटांमध्ये अध्यात्म आहे, किल्ल्यांमध्ये राजेशाही थाट आहे आणि हवेत अजूनही भूतकाळाचा सुवास आहे. ही आहे प्राचीन महेश्मती नदी, आजचं महेश्वर. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. आपण आहोत महेश्वरमध्ये आज आपण चाललोय नर्मदा नदीच्या तीरावरती आंघोळ करण्यासाठी. त्याच्यानंतर तिथे असलेला अहिल्याबाई होळकरांचा जो वाडा आहे तो बघणार आहे. त्यांनी स्थापन केलेली कलेची अप्रतिम अशी सुरेख मंदिरं ती आपण बघणार आहोत, त्यांचा वाडा बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण परत हॉटेलवर येऊन ओंकारेश्वरला निघणार आहोत. ओंकारेश्वर इथून 2 तास मला आता दाखवतात. तर आजचा वार शुक्रवार आहे, गर्दीचे चान्सेस कमी आहेत, पण माहीत नाही काय विषय आहे तो. ते सगळं आपण आज बघणार आहोत. मराठ्यांची ही राणी अहिल्याबाई होळकर अतिशय धाडशी आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, त्यांची एका काळी ही राजधानी होती. तर हे सुद्धा मला इथे आल्यावर माहिती पडलं. तर आपण ती सगळी माहिती मी घेईलच आणि तुम्हाला पण नक्की सांगेल. तर हा व्हिडिओ आजचा संपूर्ण बघा. निघूया आता, आपण फ्रेश झालो आहे. आता वाजलेत 7:45. 8 वाजता त्यांचा वाडा चालू होतो. तर आता आपण इथं निघूया. इथून एक 15-20 मिनटं लागणार आहे आपल्याला त्या जागेवर पोहोचण्यासाठी. चला, तर आता आपण आलो आहे घाटावरती. पहिला आंघोळ करूया आणि मग वरच्या बाजूला वाडा आहे, किल्ला आहे, तो बघूया. आता इथून पुढच्या ब्लॉगमध्ये मला नवीन व्यक्ती भेटणार आहे. कोण भेटेल थोड्या दिवसात. कोण ग? इथं कसले तरी खेळ असतात ना, म्हणजे बोटीचे खेळ असतात, त्या खेळांची इथं आय थिंक सो प्रॅक्टिस चालू आहे. बघा, कायाकिंग सारखी बोट आहे ती. बोट म्हणजे होडी आहे. वाहून जाऊ नको फक्त, एकुलती एक बायको आहे मला. नर्मदा नदीच्या घाटावरती स्नान चालू आहे. जिथे योगेश धोंडकर तिथे पक्ष्यांचा संचार होतच होता. आता कोणता ब्राह्मण बोलू का? अरे बायको, त्या माशांच्या व्हिडिओ मध्ये नवरा मासा झालाय. नर्मदेच्या पवित्र किनाऱ्यावर वसलेली, इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली नगरी महेश्वर. मध्य प्रदेशातील हे शहर प्राचीन काळी महेश्मती म्हणून ओळखलं जायचं. रामायण आणि महाभारतात या नगरीचा उल्लेख आढळतो. असे मानले जाते की हीच ती नगरी जिथे सहस्त्रार्जुन राजाचे राज्य होते. पुढे विविध राजवंशाच्या काळातही या नगरीचं महत्त्व कायम राहिले. मध्ययुगीन काळात हा प्रदेश मुघल साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. प्रशासनिक केंद्र म्हणून त्यांचे अस्तित्व होते. पण आज आपण पाहतो तसे भव्य घाट आणि किल्ल्यांचे स्वरूप त्यावेळी नव्हते. काळ बदलला, राजवंश बदलले, पण महेश्वरीची ओळख कायम राहिली. 18व्या शतकात मराठा साम्राज्याचा विस्तार होत असताना मालवा प्रदेशात उदयाला एक पराक्रमी घराणा म्हणजेच होळकर घराणा. या घराण्याचे संस्थापक होते शूर आणि दूरदर्शी सरदार मल्हारराव होळकर. ते मराठा साम्राज्याच्या सेवेत पराक्रम गाजवत होते आणि त्यांच्या शौर्यामुळे मालवा प्रदेशाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. होळकर घराण्याचे मध्य भारतात आपली मजबूत सत्ता निर्माण केली. पुढे इंदोर व महेश्वर या प्रदेश त्यांच्या कारभाराचा केंद्रबिंदू बनला. यानंतर राज्याची धुरा सांभाळली महान, न्यायप्रिय आणि दूरदर्शी राणी अहिल्याबाई होळकर यांनी. इसवी सन 1767 मध्ये त्यांनी महेश्वरला आपली राजधानी घोषित केलं. त्यांच्या राज्यकाळात महेश्वरचं खरं रूप घडलं. त्यांनी नर्मदेच्या काठी भव्य घाट बांधले, मंदिरे उभारली आणि शहराला एक सांस्कृतिक व आध्यात्मिक केंद्र बनवलं. त्या काळात भारतातील अनेक प्राचीन मंदिरे आक्रमण, दुर्लक्ष आणि काळाच्या ओघात जीर्ण अवस्थेत होती. राणी अहिल्याबाईंनी केवळ महेश्वरच नव्हे तर संपूर्ण भारतातील तीर्थक्षेत्रांना पुनर्बांधणीचे कार्य हाती घेतले. काशीतील काशी विश्वनाथ टेम्पल, गुजरातमधील सोमनाथ टेम्पल, बिहारमधील विष्णुपद टेम्पल तसेच द्वारकेतील अनेक मंदिरे, या सर्व ठिकाणी त्यांनी जीर्णोद्धार, पुनर्बांधणी आणि सुविधा निर्माण केल्या. त्या काळी अनेक मंदिरांची अवस्था मोडकळीस आलेली होती.
काही ठिकाणी केवळ अवशेष उरलेले होते. अहिल्याबाईंनी स्वतःच्या राजकोषातून निधी देऊन या पवित्र स्थळांना पुन्हा उभं केलं. नर्मदेच्या काठी उभ्या असलेल्या भव्य अहिल्या फोर्ट हा केवळ किल्ला नाही तर होळकर साम्राज्याची वैभवाची साक्ष देतो. महेश्वरचे घाट विश्वात नर्मदेच्या काठी बांधलेले भव्य घाट हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण ठरत आहेत. संध्याकाळी नर्मदा आरती, मंद वारा आणि पाण्यावर पडणारे प्रकाशाचे प्रतिबिंब हा अनुभव मनाला स्पर्श करून जातो. महेश्वर फक्त राजकीय राजधानी नव्हती तर कला आणि उद्योगांचे केंद्रही होते. राणीने स्थानिक विणकरांना प्रोत्साहन दिले आणि जन्म झाला प्रसिद्ध महेश्वरी साड्या या परंपरेचा. आजही इथल्या हातमागावर विणल्या जाणाऱ्या साड्या जगभर प्रसिद्ध आहेत. इतिहास, अध्यात्म आणि निसर्ग या तिन्हींचा सुंदर संगम म्हणजे महेश्वर. हे शहर सांगतं, सत्ता येते आणि जाते पण संस्कृती आणि वारसा तो कायम राहतो. ही जागा बऱ्याच पिक्चरमध्ये आहे त्याच्यामुळं एवढी फेमस आहे. प्री वेडिंग शूट एवढा भरपूर चालला आहे प्रत्येक ठिकाणी की बस रे बस. घाटावर असं महादेवाची पूजा करताना फोटोशूट, तिकडे खाली फोटोशूट, हे पायऱ्या चढताना उतरताना आणि आतमध्ये जवळजवळ एका टायमाला 20-25 कपल असतील आणि फोटोशूट आणि ड्रोन चालले आहेत. ही त्यांची राजगादी, इथं बसून ते इथं सगळी सभाविभा भरायची, सगळी लोक त्यांचे राजकर्ते वगैरे सगळे बसायचे इथं. अहिल्यादेवी होळकरांचा वाडा आपला बघून झाला, त्यांचं मंदिर, स्थळ, देवपूजा, देवघर, त्याच्यानंतर त्यांची माहिती आपल्याला बरीचशी मिळाली आहे जी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलीच. आता वाजले 12:30. डे 2. टोटल किलोमीटर आहे आज आपलं 540 कालपर्यंतचं. तर आता 540 किलोमीटर रनिंग झालं आहे. म्हणजे सकाळी आपण घाटावर वगैरे जाऊन आलो त्याच्यामुळं 540पासून पुढे आता आपण निघालो आहे ओंकारेश्वरच्या दिशेने. डे 2 आपण पोचलो आहे नर्मदा नदीच्या तीरावर असलेला ओंकारेश्वर या ठिकाणी. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं पहिलं आपण दर्शन करूया छानपैकी. आजचा दिवस दुसरा. महेश्वरमध्ये असलेलं अहिल्याबाई होळकरांचा वाडा बघितला, घाट बघितला आणि त्याच्यानंतर आता दुपारी आपण ओंकारेश्वरमध्ये पोहोचलो आहे. ओंकारेश्वरमध्ये बऱ्याचदा बहुतेक गर्दी असते त्याच्यामुळं आता आपल्याला किती वेळ लागणार आहे काहीच माहीत नाही आहे. पहिल्या मंदिरात जाऊया, बघूया काय कंडिशन आहे, त्याच्यानंतर ठरवूया. 3:45 आणि आपण लाईनीमध्ये लागलेलो आहे. कोण बोलत आहे 2 तास, कोण बोलत आहे 4 तास, माहीत नाही. शेवटी महादेवची इच्छा. आज आपण ओंकारेश्वरमध्ये राहतोय का उज्जैनला. काय आणलं पर्समध्ये का? नवऱ्याने खायला नाही दिलं का? इथं पण तुझी आईच तुझी काळजी घेते. नवरा काय करतोय? तू एवढे कोपऱ्यात का घुसली आहे तिकडं? मागं सरक ना जरा. या व्ह्यूला हिला खायला देतोय मी. हॉटेलमध्ये या व्ह्यूला खायला भेटलं असतं का? आता खरोखर बोल, आता खरोखर बोल. कोणाला कोण पाहिजे होतं इथं?
संपतो. आणि यश मग काय झालं? त्यांनी बरोबर मध्ये मध्ये घुसून भांडणं करून रस्ता केला असता. आणि परत म्हणाला आम्ही धक्का दिलाय का. मला नाही जमत तसं. म्हणून आपण माग एवढं 50 मागं- जणांना सोडून आली आणि म्हणते मला नाही जमत. माझ्या काही डिसिप्लिन एकदम शिस्तीत. पुढे जाऊन काय देऊ करतो आपल्याला नाही आवडत बाबा तसं शिस्तीतच जायचं देवाकडे चाललं. गार्डनला चाललं पळा ना तुम्ही किती पळायचे आम्हाला नाही माहिती. पण उगाच याला त्याला काय करायचं जाऊ दे असतात काही होतो. बघ शंकू आणि यश बघ तुला बोलते आणि स्वतः बघ कशी घुसळी तर बघते मध्ये मध्ये त्या बघ ते बघ दोघांच्या मध्ये घुसायला बघते ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ ते बघ प्रिया प्रूफ आले मध्ये घुसते मी येते दोघी मी बघत होते भेटते का पण नाही देख रहे हो खुद करो तो अच्छा बात दूसरे करे तो तमाशा. ओंकारेश्वरचा कळस दिसलाय तिथून खालून आपण आलो होतो खाली 2:45 वाजता लाईन लावली होती. आता वाजलेत 4:15 4:30 दीड तास लागला इथपर्यंत पोचायला. अजून तिथून लाईन जाते माहीत नाही अजून किती वेळ लागणार आहे. इथं काय चाललंय मगाचपासून माहीत नाही. मागं पुढं एक नवीन गोष्ट दिसली आहे समोर बॅनरवर. ओम बघा कशाचा बनवला आहे. नर्मदा नदीतले जे मासे असतील त्यांचा बनवला आहे अंदाजे मला असं वाटतं. अजून आपलं दर्शन नाही झालं अजून लाईन चालू आणि आता वाजल्यात 5:10. नर्मदेच्या पवित्र प्रवाहाच्या मध्यभागी वसलेले हे तीर्थक्षेत्र म्हणजे ओंकारेश्वर. येथील ओंकारेश्वर मंदिर हे भगवान शिवाचे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पौराणिक कथेनुसार एकदा विंध्य पर्वताला स्वतःच्या सामर्थ्याचा अहंकार झाला. त्या अहंकारामुळे त्यांनी ऋषी आणि देवतांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यामुळे देवतांनी भगवान शिवाची प्रार्थना केली. तेव्हा विंध्य पर्वतानेही आपल्या अहंकाराचा त्याग करून भगवान शिवाची कठोर तपस्या सुरू केली. दीर्घ काळाच्या तपश्चर्येनंतर भगवान शिव प्रसन्न झाले आणि ते येथे तेजस्वी ज्योतीच्या रूपात प्रकट झाले. याच दिव्य प्रकट स्वरूपाला ज्योतिर्लिंग म्हटले जाते. म्हणूनच या पवित्र स्थळाचा ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जाऊ लागले. या ठिकाणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे नर्मदा नदीच्या प्रवाहामुळे तयार झालेले हे बेट वरून पाहिल्यावर ओम या पवित्र चिन्हासारखे दिसते. याच कारणामुळे या क्षेत्राला ओंकारेश्वर म्हणजेच ओंकाराचा ईश्वर असे नाव मिळाले. ओंकारेश्वर यात्रेत 2 मंदिरांचा विशेष महत्त्व आहे. ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर. असं म्हटले जाते की या दोन्ही मंदिरांचे दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. ओंकारेश्वर म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम जिथे ओम नमः शिवाय हा मंत्र नर्मदेच्या प्रवाहासोबत सतत घुमत राहतो. 2:45 वाजता लाईन लावलेली आणि आपण दर्शन करून 5:30 वाजता बाहेर पडलेलो आहे. मॅडमने 2दा दर्शन घेतलं म्हणजे आतमध्ये ऑब्व्हियसली थोडीशी गर्दी आहे त्याच्यामुळं घाईमध्ये तुम्हाला दर्शन घ्यावं लागतं. आणि आपण पायऱ्या उतरतो. पायऱ्या उतरताना समोर एक मूर्ती अशी महादेवाची सजवलेली आहे तर सगळ्यांचं लक्ष पहिलं त्या मूर्तीवर जातं आणि खाली शिवलिंग आहे याच्याकडे कोण बघत नाही. तर मॅडमच्या बाबतीत तेच झालं. मॅडमला म्हटलं घुस परत मध्ये आणि बघून येतात ती परत दुसऱ्यांदा दर्शन घेऊन आली व्यवस्थित शिवलिंग बघून आली. तर आज उज्जैनला जायचा प्लॅन होता. अजून तरी फिक्स नाही आहे उज्जैनला आपण जातोय नाही जाते तर आपण इथं स्टे करतोय. कुठं ओंकारेश्वरमध्ये आहोत पण स्टे करतोय का नाही फिक्स नाही ना अजून. तर आपलं आता ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे.
ओंकारेश्वरचं दर्शन घेतलं. त्यानंतर जवळच म्हणजे नदीच्या या साईडला, नर्मदा नदीच्या या साईडला ममलेश्वरचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे. आणि आता टाईम झाला आहे 7 वाजायला 10 मिनटं कमी. मला कन्फ्यूज आहे माइंड की इथं थांबायचं का ऑन द वे थांबायचं का इंदोर गाठायचं. बॅग वगैरे मी आता काहीच बांधत नाही आहे. रात्रीचा रस्ता खराब आहे आणि जर काही रशी वगैरे तुटली तर ते रात्री चेक नाही करता येणार, म्हणून हिला मोठी बॅग घेऊन बसवणार आहे. मोठी बॅग तिच्या खांद्यावर दिली आहे. बघूया अशा कंडिशन मध्ये कुठपर्यंत जाऊ शकतो. तर गेलो तर इंदोर, उज्जैन तर इम्पॉसिबलच आहे आता. तर गेलो तर इंदोर, नाही तर मग अजूनच मध्ये कुठेतरी थांबेल. त्याचा अपडेट तुम्हाला देईलच. बाय द वे किलोमीटर चेक करा. आता झालेत 609 किलोमीटर टोटल रनिंग झालेले आहे आणि 6 वाजून 52 मिनिटं झालेले आहेत. सो परत एकदा नमः पार्वती पते हर हर महादेव. मेन ओंकारेश्वर पासून बाहेर थोडंसं आपण आलो आहे, म्हणजे हार्डली 2-2.5 किलोमीटर आलो असेल. इथे येऊन आपण या रूममध्ये थांबलो आहे. थोडंसं मेन मार्केटपासून लांब आहे, शांत जागा आहे. झोपायचं आहे आता, म्हणजे जेवायचं आहे. सकाळपासून जेवलो नाही आहे. मम्मीने दिलेल्या भेळ, सकाळी चहा, त्याच्यानंतर कॉफी आणि नंतर मम्मीने दिलेली भेळ, एवढ्या याच्यावर आज उपास जवळजवळ धरला आहे. ओंकारेश्वरचं दर्शन केलं आहे. सो आता जाऊया, थोडंसं मार्केट फिरूया. भरपूर टाईम आहे आपल्याकडे, आताशे 8 वाजले. 1-2 तास आपण आरामशीर मार्केट फिरूया. मार्केटमध्ये काय आहे काय नाही ते बघूया. थोडंसं पाणीपुरी वगैरे जरा 4-5 स्टॉल दिसले ते खाऊया. त्याच्यानंतर जेवूया, झोपूया आणि सकाळी 5 वाजेपर्यंत तरी निघायचा प्लॅन आहे. म्हणजे 3 तासामध्ये आपण उज्जैन गाठूया. त्याच्यानंतरचा प्लॅन पुढे. बॅग थोडीशी सटकली, ती टायराला घासली. ते माझं फेवरेट शर्टाची कंडिशन आहे. हे बघा, इथून जळालंय टायराला घासून, त्याच्यानंतर इथं पण जळालंय टायराला घासून, त्याच्यानंतर इथं पण जळालंय टायराला घासून. म्हणजे बॅग घासून, इथून बॅग घासून मग ते शर्ट घासलंय आणि जळालंय. आमच्या मॅडम, त्यांना म्हटलं बॅग बघा, त्या फक्त बॅगच बघत होत्या, हलवत नव्हत्या. बॅग बघा, फक्त बघायचं. ओके, कसं माहिती का, मी असं हेल्मेट घालून प्रिया बॅग बघ, हा बघितली, ती काय होती काय नाही बघित नाही मला. मीच बघत होती. त्या मॅडमची बॅग फाटली आहे. या मॅडम मला म्हणतात रिसेप्शनवर जाऊन मी विचारते त्याला सुई दोरा आहे का. आता मला सांगा, हॉटेलची मार्केटिंग करत तो आम्हाला चौकामध्ये भेटला. हॉटेल 3-4 जण उभी होती, ठीक आहे. त्याच्यातला एक जण म्हटला कि हमारे पास टीवी है, हमारे इधर गीजर मिलेगा, गीजर आहे. हिच्यानुसार आता त्या पोरांनी तिथं चौकात एका वाद्याने असं सांगितलं पाहिजे की हमारे पास सुई दोरा आहे. तेव्हा ही करू, हा भैया कितना सुई दोरा है, ले लो, 1000 रुपये ले लो. कस्टमरची बॅग थोडीशी प्रॉब्लेम आला त्याला, त्याची बॅग थोडी फाटली आहे. कस्टमर नवीन आहे मध्य प्रदेशात, तो कुठे धावपळ करेल. माझ्या छोटे छोटे बेसिक गोष्टी त्यांनी द्यायला पाहिजे. काल त्या तिकडे महेश्वरच्या हॉटेलमध्ये गेली, ठीक आहे. तिथं ते हॉटेलमध्ये 5 रुपयाचा मेडिंग मिक्सचा साबण तिथं, ते म्हणते एवढं साबण दिलं. मी तिला म्हटलं इथे काय महिनाभर राहायचंय तुला, एवढा मोठा साबण द्यायला. आणि तो साबण वापरून सुद्धा सकाळी मला विचारते, हा साबण घेऊ का योगेश? विचारलं होतं. महाकाल की नगरी उज्जैन में आपका स्वागत है. ती जमीन जवळजवळ 500 एकर आहे. लोग में मंगल ग्रह का जन्म स्थान है, जन्मभूमि.